विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं। त्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल या चर्चांना उधाण आलं। आपण सर्वांनीच पाहिलं की भाजपाच्या जवळजवळ 132 जागा निवडून आल्यामुळे भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असं म्हटलं जात होतं। 23 तारखेला निकाल लागला आणि त्यानंतर 25 तारखेला शपथविधी होईल। फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं म्हटलं जात होतं, परंतु तसं न होता महायुतीच्या चर्चांना महायुतीचे जे चर्चा सत्र आहे ते सुरू झालं। बैठकांवर बैठका होऊ लागल्या। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी दबाव तंत्र टाकल्याचा डाव आपण सर्वांनीच पाहिलेला होता की शिंदेच्या शिवसेनेकडून दबाव टाकला जातोय भाजपावर, अशाही बातम्या आल्या। शिंदे जे आहेत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशा चर्चांना उधाण आलं होतं। त्यानंतर भाजपाकडून त्यांना दोन पर्याय देण्यात आले, एकतर तुम्ही उपमुख्यमंत्री पद स्वीकारा किंवा मग तुम्ही केंद्रामध्ये मंत्रीपद घ्या। अशा प्रकारची जी दोन पर्याय जे आहेत ते भाजपाकडून आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं होतं। तसंच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दोन पर्याय भाजपा पुढे ठेवले होते की एकतर मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर माझ्या मुलाला उपमुख्यमंत्री करा। अशा प्रकारच्याही बातम्या समोर आल्या होत्या। त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काल पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाचा आपला दावा जो आहे तो सोडल्याचं पाहायला मिळालं। आधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपाचा जो मुख्यमंत्री असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं सांगितलं होतं। त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भाजपाचा जो मुख्यमंत्री असेल म्हणजेच ज्याचं नाव नरेंद्र मोदी किंवा अमित शहा घोषित करेल, जे दोघं जण मिळून जे घोषित करतील त्याला आमचा पाठिंबा असेल अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी केलं आणि त्यामुळे आता भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे मात्र नक्की आहे। परंतु भाजपाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील का यावर मात्र साशंकता आहे आणि त्याच बाबत आज 12 वाजता जे आहे ते दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीतील तीनही पक्षांची बैठक जी आहे, तीनही पक्षांचे जे मोठे नेते आहेत, मग अजित पवार, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्यांची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री पदावर कोण बसणार, मुख्यमंत्री पदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार यासाठीची बैठक जी आहे ती घेतली जाणार आहे आणि एक नाव जे आहे ते पुढे करण्यात येणार आहे। परंतु या सगळ्यामध्ये असंही म्हटलं जात आहे की भाजप मोठा धक्कातंत्र देण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी 2014 पासून ते 2024 पर्यंत जी काही रणनीती आखलेली आहे ती नेहमीच यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांना हातावर तुरी देण्याचं काम जर तिन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। 2014लाही त्यांनी संख्याबळ व्यवस्थित निवडून आणलेलं होतं, जवळजवळ त्यांच्या 123 जागा होत्या। 2019ला 105 जागांवर निवडून आलेले होते आणि आता रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत भाजपाने 132 जागा निवडून आणलेल्या आहेत। त्यामुळे ज्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते त्यांनाच मुख्यमंत्री केलं जाणार का हे पाहावं लागणार आहे का। परंतु असंही म्हटलं जातंय की भाजपाला यावेळेला मराठा मुख्यमंत्री द्यायचा आहे आणि त्यामुळे ते नाव कोणाचं असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। फडणवीसांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच त्यांना केंद्रीय नेतृत्वानं केंद्रामध्ये येण्याचं म्हणजे भाजपाचं अध्यक्षपद स्वीकारण्याची ऑफर दिली होती असं म्हटलं जातंय। कारण की आपण पाहिलं तर भाजपाचे जे अध्यक्ष आहेत JP नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि त्यांच्या जागी कोणाला जर का घ्यायचं असेल तर ते फडणवीस असं नाव असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे नेमकं फडणवीस यांच्या बाबतीत केंद्रीय नेतृत्व जे आहे भाजपाचं ते काय निर्णय घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि आपण जर का आतापर्यंतच्या भाजपाचा धक्कातंत्राचा जर का विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये आपण पाहिलं तर वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आलेली होती, परंतु जसेच भाजपा निवडून आली त्यांनी भजनलाल शर्मा यांना जे आहे ते मुख्यमंत्री पदावर बसवलं। तसंच मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली, परंतु जे मोहनलाल आहेत, मोहन यादव आहेत त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं। त्यामुळे आता असाच पुन्हा एकदा धक्का जो आहे तो भाजपाकडून दिला जातो का की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घातली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आता 12 वाजता जी आहे ती निर्णायक बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल आणि लवकरच शपथविधी घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।